आपण मागच्या भागामध्ये सहप्रसरण विश्लेषणावरचं एक उदाहरण सोडवायला घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण गटांतर्गत वर्गांच्या बेरजेपर्यंत पोचलेलो होतो. आता आपण या भागामध्ये उर्वरित जो भाग आहे तो पूर्ण करू. आता यामध्ये आपण या सुरुवात करताना आपण एकूण वर्गांची बेरीज, गटांमधील वर्गांची बेरीज आणि गटांतर्गत वर्गांची बेरीज काढलेली आहे. आता त्याच्यावरून आपण एक्स आणि वाय साठी स्वतंत्र प्रसरण विश्लेषण करू. त्याच्यासाठी आपल्याला एक तक्ता तयार करावा लागेल. तो तक्ता प्रसरण स्रोत, स्वाधीनता मात्रा, तिसरा रकाना SSX, चौथा SSY, नंतर MSX आणि MSY असे रकाने आहेत त्या ठिकाणी. आता पहिलं प्रसरण आपण घेऊ गटांमधील SS किंवा गटांमधील प्रसरण. गटांमधील प्रसरण याच्यासाठी स्वाधीनता मात्रा आपण घेतो K-1 म्हणजे K-1 आणि ह्याची किंमत मिळते 2, कारण 3 गट होते ते. त्याच्यानंतर दुसरा प्रसरण स्रोत आहे गटांतर्गत. साठी आपण स्वाधीनता मात्रा घेतो N-K आणि N-K तर N आहे 15 आणि K आहे 3 म्हणजे याची किंमत मिळते आपल्याला 12. आता आपण या SSX आणि SSYच्या किमती काढलेल्या आहेत. तर गटांमधील SS साठी आधी विचारात घेऊ आपण. तर ही किंमत आहे 23.33 आणि गटांमधील SSY आहे 163.33. त्याचप्रमाणे गटांतर्गत SSX आहे 64 आणि SSY आहे 122. आता आपल्याला MSX काढायचं आहे. तर काय करायचं की SSXला स्वाधीनता मात्रेने भागायचं, म्हणजे 23.33 भागिले 2 आणि ही किंमत प्राप्त होते 11.67. त्याच्यानंतर आपण MSY काढू, म्हणजे गटांमधील प्रसरणासाठी. तर ते काही 163.33 भागिले 2 आणि ह्याची किंमत येते 81.67. त्याचप्रमाणे आपण गटांतर्गत प्रसरणासाठी MSX आणि MSY काढू, म्हणजे वर्ग प्रसरण मध्यमान. तर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला 64 भागिले 12 म्हणजे 64 भागिले 12 ही किंमत आहे 5.33. नंतर 122 भागिले 12 याची किंमत आहे 10.17. आता आपण MSX आणि MSY काढले, म्हणजे गटांमधील MSX आणि गटांतर्गत MSX कसे अशा किमती आपण काढल्या. आपण F रेशो काढू. मग FX, तर FX साठी काय सूत्र वापरलं जातं, तर गटांमधील MSX भागिले गटांतर्गत MSX. गटांमधील MSX ह्याची किंमत 11.67 आणि गटांतर्गत MSX किंमत आहे 5.33 म्हणजे 11.67 भागिले 5.33 आणि ही किंमत आहे 2.19 म्हणजे FX बरोबर 2.19. किंवा याचा अर्थ काय होतो, तर पूर्व चाचणी गुणांकांसाठीचा F रेशो किंवा पूर्व चाचणी गुणांकांसाठी F गुणोत्तर बरोबर 2.19. त्याचप्रमाणे आपण Y साठी म्हणजे उत्तर चाचणी गुणांकांसाठी F गुणोत्तर काढू. तर याच्यासाठी सूत्र आपल्याला वापरावं लागेल FY बरोबर गटांमधील MSY भागिले गटांतर्गत MSY. गटांमधील MSY 81.67 आणि गटांतर्गत MSY 10.17 म्हणजे 81.67 भागिले 10.17 भागाकार प्राप्त होतो 8.03 म्हणजे उत्तर चाचणी गुणांकांसाठी F गुणोत्तर बरोबर 8.3. आता आपल्याला याचा अन्वयार्थ लावायचा आहे, म्हणजे FX आणि FYचा स्वतंत्रपणे आपण अन्वयार्थ. 6व्या पायरीवर आपण FX आणि FYचा अन्वयार्थ करू. त्याच्यासाठी स्वाधीनता मात्रा आपल्याला विचारात घ्यावी लागेल 2.12. 0.05 सार्थकता स्तर आणि 0.01 सार्थकता स्तरावरची नमुनायक मूल्य काढू. स्वाधीनता मात्रा DF बरोबर 2.12 याच्यासाठी 0.05 सार्थकता स्तरावर नमुनायक मूल्य 3.88 आणि 0.01 सार्थकता स्तरावर नमुनायक मूल्य 6.93 आहे.
आणि आपण जे मूल्य काढलेली आहे म्हणजे प्राप्त Fx हे 2.19 आहे आणि प्राप्त Fy हे 8.030 आहे. मग आपण या प्राप्त एक मूल्याचा नमुना एक मूल्याशी जर तुलना केली तर आपल्याला पहिली गोष्ट काय आढळते तर प्राप्त Fx हे नमुना Fx पेक्षा लहान आहे. स्तरांचा जर आपण विचार केला तर दोन्ही स्तरावर प्राप्त Fx हे नमुना Fx पेक्षा लहान आहे. ह्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय होतो तर पूर्व चाचणी मध्यमान गुणांकामध्ये सारखा फरक आढळत नाही. आणि मग हे काय दर्शवतं तर आपल्याला परिकल्पनेचा त्याग करावा लागेल. मग पूर्व चाचणी मध्यमान गुणांकामध्ये सारखा फरक नाही याचा अर्थ काय होतो की संशोधकाने जे 3 गट संशोधनासाठी निवडलेले होते ते सुरुवातीला समतुल्य होते म्हणजे निवडलेले गट समतुल्य आहेत. आता आपण Fy म्हणजे प्राप्त Fy ची तुलना नमुनाची करू तर प्राप्त Fy हे नमुना F पेक्षा मोठा आहे कारण प्राप्त Fy 8.03 आहे आणि दोन्ही स्तरावर आपण विचार केला तर ते प्राप्त Fy हे नमुना F पेक्षा मोठे आहे. म्हणजेच काय तर उत्तर चाचणी मध्यमान गुणांकांमध्ये सारखा फरक आहे. आता उत्तर चाचणी मध्यमान गुणांकामध्ये सारखा फरक आहे म्हणून काय करावं लागेल परिकल्पनेचा त्याग करावा लागेल. मग परिकल्पनेचा त्याग करावा लागेल याच्यावरून आपण काय अनुमान काढू शकतो तर संशोधकाने ज्या वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरलेल्या आहेत त्या अध्यापन पद्धतींच्या परिणामकारकतेमध्ये सारखा फरक आढळून येतो. मग अध्यापन पद्धतीच्या परिणामकारकतेत सारखा फरक आढळून येतो. याचा अर्थ असा की 3 अध्यापन पद्धतीच्या परिणामकारकतेमध्ये भिन्नता आहे म्हणून मग आपल्याला पुढची प्रक्रिया करावी लागेल. म्हणजे पुढे आपण काय करतो अशा वेळेला तर टी परीक्षिकेचा वापर करतो. म्हणजे या ठिकाणी आपण असं बघितलं की सुरुवातीला गट हे समतुल्य आहे हे प्राप्त Fx वरून आपल्या लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ असा की या उत्तर चाचणी गुणांकांमध्ये जो फरक पडलेला आहे तो नक्कीच अध्यापन पद्धतीच्या परिणामकारकतेमुळेच पडलेला आहे असं त्या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगता येतं. म्हणजे या ठिकाणी जर समजा सुरुवातीला गट समतुल्य असतील आणि नंतर मग उत्तर चाचणी गुणांकांमध्ये जर सारखा फरक आढळत असेल तर नक्कीच आपण संशोधकाने जी उपचार पद्धती वापरलेली आहे तिच्या परिणामकारकतेमध्ये सारखा फरक पडला. म्हणजे जो फरक पडला तो उपचार पद्धतीमुळेच पडला किंवा अध्यापन पद्धतीमुळेच पडला हे या ठिकाणी संशोधकाला निश्चितपणे सांगता येतं. म्हणून मग आपण आता टी परीक्षिकेचा वापर करू. टी परीक्षिकेचा वापर करू तर आपण सुरुवातीला ज्या बेरजा केलेल्या होत्या त्याच्यावरून आपल्याला पहिल्या गटाचं जे मध्यमान M1 ते मध्यमान 5, दुसऱ्या गटाचं मध्यमान म्हणजे M2 हे 10, नंतर तिसऱ्या गटाचं मध्यमान M3 बरोबर 2 असं मिळतं. मग आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेला टी परीक्षेचा वापर करायचा असतो त्यावेळेला आपल्याला संयुक्त प्रमाण विचलन काढून मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी काढायची असते. मग संयुक्त प्रमाण विचलन सिग्मा म्हणू आपण तर सिग्मा बरोबर वर्गमुळात y साठी गटांतर्गत MSy y साठी गटांतर्गत MSy म्हणजे MSy थोडक्यात आपण म्हणू आणि ह्याची किंमत आपण काढलेली आहे 10.7 आणि म्हणून मग हे जे संयुक्त प्रमाण विचलन आहे ह्याची किंमत आपल्याला मिळेल वर्गमुळात 10.7 म्हणजे 3.19 आणि मग मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी ही कशी काढायची संयुक्त प्रमाण विचलन गुणिले वर्गमुळामध्ये 1/n1 अधिक 1/n2. आता n1 n2 यांच्या किमती सारख्याच असल्यामुळे सर्व जोड्यांसाठी जी मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी आहे ती मध्यमानातील फरकाची प्रमाण त्रुटी आपल्याला मिळते 3.19 गुणिले 0.63 3.19 गुणिले 0.63 आणि याची किंमत आहे 2.02. आता आपण पहिली जोडी विचारात घेऊ M1 आणि M2. तर या M1 आणि M2 साठी
टी गुणोत्तर कसं काढू आपण, तर या मध्यमानांमधील फरक म्हणजे 10 वजा 5 भागिले 2.02 आणि ह्याची किंमत मिळते आपल्याला 2.48. त्याच्यानंतर आपण दुसरी जोडी विचारात घेऊ M2 आणि M3. तर M2 आणि M3 साठी टी गुणोत्तर काढताना 10 वजा 2 भागिले 2.02 असं येईल. आणि मग 10 वजा 2 म्हणजे 8 आणि भागिले 2.02 हे याची किंमत मिळते 3.96. नंतर तिसरी जोडी विचारात घेऊ आपण M1 आणि M3. ही तिसरी जोडी येईल. तर या तिसऱ्या जोडीसाठी टी गुणोत्तर बरोबर काय मिळेल, तर 5 वजा 2 भागिले 2.02 आणि हे किंमत मिळते 1.49. आता आपण टी गुणोत्तर काढलं, तर टी गुणोत्तर काढल्यानंतर स्वाधीनता मात्रा 12 विचारात घ्यावी लागेल. तर स्वाधीनता मात्रा 12 साठी .05 सार्थकता स्तरावर टी मूल्य आहे 2.18 म्हणजे 0.05 सार्थकता स्तर. नमुना टी 2.18 आणि 0.01 सार्थकता स्तरावर नमुना टी आहे 3.06. आता आपण एकेका टी मूल्याची तुलना करू. तर मध्यमान M1 आणि M2 मधील फरकासाठी टी मूल्य आहे 2.48. आता इथे आपल्याला असं दिसतं की M1 आणि M2 मधला जो फरक आहे, M1 आणि M2 मधला फरक हा 0.05 सार्थकता स्तरावर सार्थ आहे. मात्र तो 0.01 सार्थकता स्तरावर सार्थ नाही. म्हणजेच या पहिली जी अध्यापन पद्धती, पहिली आणि दुसरी अध्यापन पद्धती यांच्या परिणामकारकतेमध्ये फरक आहे असं दिसून येतं. त्याच्यानंतर M2 आणि M3 ची आपण जर तुलना केली तर M2 आणि M3 याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की दोन्ही स्तरावर नमुना टी मूल्य हे लहान आहे. म्हणजे प्राप्त टी मूल्यापेक्षा नमुना टी मूल्य लहान आहे. म्हणजेच काय, तर यांच्यामधील फरक सारखा आहे दोन्ही स्तरावर. आणि आपण M1 आणि M3 चा जर विचार केला तर प्राप्त टी मूल्य 1.49 आहे. त्याची नमुना टी मूल्याची आपण तुलना केली तर दोन्ही स्तरावर ह्या दोन्ही मध्यमानातील फरक सारखा नाही असं दिसतं. दोन्ही स्तरावर फरक सारखा नाही. मग असं लक्षात येतं की 3 अध्यापन पद्धतींच्या परिणामकारकतेमध्ये फरक आहे. पण आपण तुलना जर केली या ठिकाणी तर M1 आणि M2 मध्ये फरक आहे. नंतर M2 आणि M3 मध्ये पण फरक आहे. मग आता याच्यामध्ये आणखीन आपण तुलना केली या तिन्ही मध्यमानांची तर आपल्या असं लक्षात येतं की M2 म्हणजे दुसऱ्या गटाचं जे मध्यमान आहे ते जास्त आहे, सर्वात जास्त आहे. म्हणजेच दुसऱ्या गटाला जी अध्यापन पद्धती वापरली तिची परिणामकारकता सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर पहिल्या गटाच्या अध्यापन पद्धतीला जी परिणामकारकता वापरली तिची परिणामकारकता आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण असं म्हणू की गट ब ला वापरलेली अध्यापन पद्धती सर्वात जास्त परिणामकारक आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर आपण आतापर्यंत 2 उदाहरणं सोडवली. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला अशी परिस्थिती मिळाली की प्राप्त FX हे याच्यामधील फरक सार्थ नाही. त्याचप्रमाणे उत्तर चाचणी गुणांकांमधील फरक सुद्धा सार्थ नाही. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला अशी परिस्थिती मिळाली की पूर्व चाचणी मध्यमान गुणांकांमध्ये सार्थ फरक नाही, म्हणजे गट समतुल्य होते. आणि मग उत्तर चाचणी मध्यमान गुणांकांमध्ये सार्थ फरक आढळला. म्हणून मग आपल्याला पुढे काय करावं लागलं की आपण या ठिकाणी टी परीक्षिकेचा वापर केला. पण आणखीन तिसऱ्या प्रकारचं उदाहरण असं असू शकेल की
पूर्व चाचणी गुणांकांमध्येही सार्थ फरक आहे आणि उत्तर चाचणी गुणांकांमध्येही सार्थ फरक आहे. अशा वेळेला आपल्याला सहप्रसरण विश्लेषणाकडे जावं लागतं. तर आपण पुढच्या वेळेला तशा प्रकारचं एक उदाहरण सोडू.